एवढे छान अप्पे पॅनकेक तयार झाले ना, 4 खातो म्हणले, सगळे संपले कधी कळलं नाही। हे साहित्य 1 वाटी गूळ, अर्धी वाटी तेल, गूळ विरघळोपर्यंत छान फेटून तयार करून घ्यायचे आहे। आणि 2 चमचे दही घालून गूळ, तेल आणि दही एकसारखं छान फेटून घ्यायचे आहे आधी। गूळ विरघळून झाल्यानंतर हे गव्हाचे पीठ मी इथे 1 वाटी घेतलेले आहे, ते घालून परत फेटून घ्यायचे आहे। 15 ते 20 मिनिटात एवढं छान डिलिशियस पॅनकेक तयार होतं की परत खाऊ वाटते करून। हे 2 चमचे दूध पावडर घेतलेले आहे, 1 चमचे बेकिंग सोडा, छानसं फेटून घेऊन 1 वाटी दूध घेतलेलं आहे, त्यात दूध केवढे लागते तेवढे थोडे थोडे घालून बॅटर तयार करून घ्यायचे आहे। जास्त पातळी करायची नाही, पातळ केले की छान असं केक फुलून येत नाही। पहा बॅटर छान फेटून तयार झालेला आहे। एक वाटी दुधामधून एवढं शिल्लक राहिलेलं आहे। वेलची पूड करून घालून घेऊ शकता किंवा ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा टुटी फुटी घालून घेऊ शकता आणि सनसेट वगैरे घालून तुम्ही अप्पे पॅनकेक छानसं असं तयार करू शकता। खाली तवा ठेवलेला आहे, तुम्ही लोहेचा तवा ठेवू शकता किंवा पॅन तवा ठेवू शकता आणि त्याच्यात अप्पे पॅन ठेवून केक बनवू शकता। सगळं बॅटर घालून एक 7 ते 10 मिनटं कुक करून घ्यायचे आहे। हे पहा 10 मिनटानंतर स्टिक घालून बघितलं की हे स्टिकला चिकटत नाही, म्हणजे आपले अप्पे पॅनकेक रेडी झालेला आहे। हे पहा कसले फुललेले आहेत। तुम्हाला रेसिपी आवडलीस लाईक आणि सबस्क्राईब करा। कमी वेळेत आणि कमी इंग्रेडियंट्समध्ये छानसे हे अप्पे पॅनकेक तयार होते, करून पहा। हे पहा जाळीदार अप्पे पॅनकेक तयार झालेला आहे, छान लागते, करून पहा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा। हे पहा जाळीदार पॅनकेक तयार झालेला आहे। थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ।